आज नवऱ्याला चमचमीत अंडा मसाला खायची इच्छा झाली, म्हणून मी पटकन हा अंडा मसाला बनवला. आणि सांगू का, एवढा टेस्टी झाला की चाटून पुसून फस्त झाला. आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवला आणि चव इतकी जबरदस्त झाली की एकदा खाल्ल्यानंतर आपण विसरू शकणार नाही. त्यासाठी सगळ्यात आधी अंडी गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून छान उकळून घेतली. थंड झाली की सोलून घेतली आणि नंतर त्यांना मॅरिनेट करण्यासाठी छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा छोटा मीठ टाकलं आणि असं फोकने त्यांना होल केलं की अंडी तेलामध्ये तळताना असे फुटू नयेत म्हणून. अंड्यांना सगळं मिरची पावडर, हळद आणि मीठ सगळं असं कोट करून घेतलं आणि आता एक कढई ठेवली. कढईत 2 टेबलस्पून तेल घातलं आणि ही सगळी 4ही अंडी मी घालून घेतली. आता मध्यम गॅसवर या अंड्यांना चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एका पॅचुल्याने किंवा उलटण्याने असं अंडी खालीवर करायची, म्हणजे ते सगळ्या बाजूने चांगली परतली जातात. इथे पहा, तुम्ही पाहू शकताय की बघा, या अंड्यांना चांगला सोनेरी कलर आलेला आहे आणि जी चांगली परतून झाली आहे. तर मी गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये अंडी काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातली, 1 छोटा चमचा जिरे घातलं आणि नंतर 2 हिरव्या मिरच्या सुद्धा अशा तोडून घातल्या. ते कढईत तेल आहे, त्याच तेलामध्ये मी हा मसाला परतून घेणार आहे आणि इथे कढीपत्त्याची 4-5 पाने सुद्धा घातली. आता थोडंसं परतून घेतलं आणि नंतर 1 कुडी लसणाची मी सोलून घेतली आहे, ती सुद्धा घालून घेतली. 1 इंच अद्रक घातला. थोडंसं परतून घेते आणि त्यामध्येच आता 1 चमचा कच्चे शेंगदाणे घालत आहे आणि 1 चमचा हे रोस्टेड डाळवं घालत आहे. त्यामुळे आपल्या अंडा मसाल्याला चांगला थिकनेस येतो. आणि थोडंसं परतलं की लगेचच 1 मध्यम साईजचा कांदा मी असा कट करून घेतलेला आहे, तो परतून घेऊ. कांदा छान सोनेरी कलर किंवा पारदर्शक होईपर्यंत परतायचा, म्हणजे अंडा मसाल्याची चव अजून जबरदस्त वाढते. आता बघा, इथं कांदा चांगला पारदर्शक झाला आहे. तर मी इथे काही पावडर मसाले घालून घेते. तर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली, 1 टीस्पून बेडगी मिर्च पावडर घातली आणि पाव चमचा हळद घातलेले आहे. मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले जळू नयेत म्हणून इथं मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर हे मसाले त्यामध्ये चांगले असे मुरले जातात आणि चांगले शिजले पण जातात. आता हे पावडर मसाले चांगले परतले गेले आहेत. आता इथे मी 3 मीडियम साईजचे असे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेते. पहा, इथे मी 1 लालबुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण हे थोडं जास्त घेतलं आहे. टोमॅटो चांगले मऊ हवेत म्हणून मी 2 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि चांगले मऊ करून घेतले. आता झाकण काढल्यानंतर टोमॅटो हलवून घेतले. टोमॅटोला पाणी सुटलेलं असतं, ते 2 मिनिटासाठी चांगलं पाणी परतून घेतलं आणि इथे टोमॅटो चांगले असे गाळ झालेले शिजलेले आहेत आणि हे सगळं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता या वाटणामध्ये चवीसाठी मी काड्यांसहित कोथिंबीर घातली आहे आणि हे गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये असं बारीक वाटण करून घेतलं. तर हे वाटण परतण्यासाठी एक कढई ठेवली. त्या कढईमध्ये परत 2 टेबलस्पून मी तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर 2 तमालपत्र, 2 वेलदोडे आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला. ते थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्येच हे मिक्सरला बारीक केलेलं वाटण घातलं. आता हे वाटण सगळं मिक्सरच्या भांड्यातून ह्या मी पॅचुलाने काढून घेतलं आणि आता हे वाटण आता परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परत परतायचं आहे. सुरुवातीला आपण हे सगळं वाटणाचं साहित्य चांगलं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आता हे वाटण लगेच परतलं जातं. तुम्ही पाहू शकताय की बघा, या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे वाटण चांगलं परतलं गेलं आहे. असं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की अंडा मसाल्याची चव आणखी टेस्टी होते. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण लागलेलं होतं त्यात पाणी घालून असं एका बाउलमध्ये हे सगळं पाणी गरम करून घेतलं आणि जसं मला ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार मी पाणी हे या वाटणामध्ये घातलेलं आहे. तुम्ही कमी जास्त हे पाण्याचं प्रमाण करू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे गरम करूनच पाणी घालायचं. आता इथं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं अर्धा टीस्पून मी गरम मसाला घातलेला आहे. त्यामुळे हा अंडा मसाला थोडा स्पायसी पण होतो. आता या ग्रेव्हीला बघा उकळी आलेली आहे आणि इथं ही आपली परतून घेतलेली अंडी जी आहेत ना, ती इथं घालून घेतली आणि थोडंसं कोथिंबीरसुद्धा घालून घेतली. आणि बघा, या ग्रेव्हीला चांगली 4 ते 5 मिनिट चांगलं उकळून घेतलं आणि त्यामुळे ग्रेव्हीमधील अंड्यांना सुद्धा ह्या ग्रेव्हीची टेस्ट येते आणि अंडी आणि ग्रेव्हीसुद्धा खाताना एकदम छान टेस्टी लागतात. इथे आपला हा चमचमीत अंडा मसाला तयार आहे.
या ग्रेव्हीचं टेक्स्चर आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय किती परफेक्ट आलेली आहे. हॉटेलपेक्षाही भन्नाट चवीचा हा अंडा मसाला तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चमचमीत आणि टेस्टी असा हा अंडा मसाला इथं तयार आहे. हा अंडा मसाला एवढा टेस्टी झाला की लगेच चाटून पुसून सुद्धा फस्त झाला. तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर एक लाईक करा आणि वर्षाच केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.